यानंतर पुढची बातमी पाहूया। मनसे आणि उभाठा शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय। मातोश्रीवर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मनसे नेते दाखल झाले आहेत, तर शिवसेना नेतेही मातोश्रीवर बैठकीसाठी हजर आहेत। या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। उद्या मनसे आणि शिवसेना उभाठाच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे। दोन्ही ठाकरे बंधूंमधील शिवडीचा वाद मिटला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। प्रभाग क्रमांक 203, 204, 205 या जागेवरून दोघांमध्ये वाद होता। यापैकी एक मनसेला तर उर्वरित 2 ठाकरेंच्या सेनेला देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मातोश्रीवर जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेकडून पक्षाचे सचिव आणि स्थानिक नेते सुधीर साळवी आजच्या या बैठकीमध्ये चर्चेसाठी उपस्थित होते आणि त्यानंतर ही चर्चा झाल्याचं कळतंय। एक जागा मनसेला तर उर्वरित 2 ठाकरेंच्या सेनेला मिळणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे जो या जागा संदर्भात पेच होता तो आता सुटलेला आहे असं कळतंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। ठाकरे बंधूंमधील शिवडीचा जो वाद होता तो आता मिटलेला आहे। जागा वाटपासंदर्भातली चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे आणि त्यातला जो शिवडीचा वाद होता तो देखील दोन्ही ठाकरे बंधूंच्या या पक्षांमध्ये मिटला असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। सुमित, आता आपण पाहतो शिवडीमधला जो वाद होता जागा वाटपासंदर्भातला तोही सुटल्याचं कळतंय या बैठकीमध्ये, काय माहिती आहे? कारण आता मातोश्रीवर थोड्या वेळापूर्वी बैठक झाली ज्याच्यामध्ये सुधीर साळवी जे स्थानिक नेते आहेत ते उपस्थित होते। बाळा नांदगावकर आणि इतर नेते आत्ता पोहोचले। बैठक झाली ती यासाठी कारण शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये 203, 204 आणि 205 हे 3 मतदारसंघ आहेत आणि या तिन्ही मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेचा जोर आहे किंवा त्यांचे नगरसेवक निवडून आलेले होते आणि तिथे आपल्याला जागा मिळावी असं मनसेचं म्हणणं होतं। मराठी बहुल भाग आहे आणि तिथे एक खात्री आहे की सीट निवडून येणार आहे आणि म्हणूनच इथे जागा मिळावी यासाठी दोन्ही पक्षांकडून आग्रही भूमिका घेतलेली होती। आता ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 1 जागा मनसेला मिळणार आहे। त्यामुळे हा वाद आता मिटलेला आहे आणि शिवडीतला भाग या मनसे आणि शिवसेना आता स्वबळावर एकत्रितरित्या येऊन एकमेकांना पूरक असं ठरवून इथे निवडणूक लढवणार। आता या 205, 204 आणि 203 मध्ये कोणता मतदारसंघ मनसेला असेल आणि कोणतं ठाकरेंच्या शिवसेनेला 2 असतील या संदर्भातली माहिती दिलेली नाहीये, पण वाद मिटलेला आहे। 1 जागा मनसेला आणि 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील। जी नक्कीच वाद मिटलेला आहे, मात्र जागा कोणाला कोणत्या जातील ते पुढे स्पष्ट होईलच। तुर्तास धन्यवाद सुमित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भव्य पत्रकार परिषद होणार आहे आणि या भव्य पत्रकार परिषदेमध्ये या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे। वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद होणार आहे अशी माहिती आहे। त्यामुळे ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आता जवळ आलाय असं म्हणायला हरकत नाही। ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। ठाकरे बंधूंचं हे नाटक नाही, प्रतिसंगम आहे असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान मनसे आणि शिवसेना उभाठाचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। युतीच्या घोषणेचा मुहूर्त काढला नाहीये, उद्या ही घोषणा करू असं देखील संजय राऊत म्हणाले। युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे। आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या। खरं तर राजकीय भाषेमध्ये याला प्रीतिसंगम नाही तर भीतीसंगम म्हणायला पाहिजे। 2 भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाही तर भीतीसंगम म्हणतायत आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100%
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. मला एक माहिती अशी मिळाली की राजजी ठाकरे यांना फक्त 60 जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उभाटा गटाकडनं केला जातोय. परंतु उभाटा गटांच्या 60 जागांच्या ऑफरवर राजजी ठाकरे यांची मान्यता नाही. ते जवळपास 100 जागा मुंबई महापालिकेमध्ये मागतायत, परंतु उद्धवजी फक्त 60 जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ही जी काही युती असेल किंवा भीती संगम आहे तो उद्याच होईल का याची खात्री नाही. राज ठाकरे फक्त 60 जागांवर समाधानी होतील असं वाटत नाही.